सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे विज्ञानम जनहिताय 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 विज्ञानम जनहिताय. नमस्कार. विज्ञानम जनहितायच्या या भागामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. भारत हा प्राचीन संस्कृती, वैभवशाली इतिहास आणि अद्वितीय कलाकृतींनी संपन्न असलेला असा देश आहे. अगदी महाभारत काळात पाहिलं आपण तरी तिथे सुद्धा आपल्याला विश्वकर्मांनी वसवलेलं इंद्रप्रस्थ, लंका, द्वारका, हस्तिनापूर अशा नगरांचा उल्लेख आढळतो. तर पुरोचनाची लाक्षागृह आणि मयासुराचे मयसभाही तिथेच आपल्याला दिसते. फार कशाला आपण 3-4 हजार वर्ष फक्त जर मागे जायचं ठरवलं तर आपल्याला मोहेंजोदडो, हरप्पा इकडे सिंधू संस्कृतीचे अवशेष अजूनही आढळतात. आणि आपण जर बघितलं तर अशी इतकी संपन्न ठिकाणं आपल्या देशात आहेत की युनेस्कोने सुद्धा भारतातल्या 44 स्थळांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिलेली आहे. ह्याच्यात महाराष्ट्रातली 18 ठिकाणं आहेत. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर अजंठा एलोराची लेणी किंवा आपलं गेटवे ऑफ इंडिया, भारताचं प्रवेशद्वार जे एकेकाळी ओळखलं जायचं, किंवा अगदी अलीकडचा इतिहास बघितला तर आपल्या छत्रपतींचे 12 किल्ले युनेस्कोनी जागतिक वारसा स्थळात समाविष्ट केलेत. ही वारसा स्थळं आपली संस्कृती आणि एकात्मता सर्वच जपतात. पण या वारसा स्थळांचं जतन कसं करायचं हे आज आपण बघणार आहोत. आणि याची माहिती देण्यासाठी आपल्याकडे आले आहे स्ट्रक्चरल डिझायनर्स अँड कन्स्ट्रक्टर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक चेतन रायकरजी. नमस्कार रायकरजी, आपलं इथे मनपूर्वक स्वागत आहे. आपली मी थोडक्यात प्रेक्षकांना आधी ओळख करून देऊ इच्छिते. रायकर हे स्थापत्यशास्त्राचे पदवीधर आहेत आणि वारसा वस्तूंचे जतन हा विशेष अभ्यास त्यांनी पदव्युत्तर म्हणून केला आहे आणि तो सुद्धा ब्रिटनमध्ये जाऊन. त्याचबरोबर गेली 4 दशकं ते या क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करत आहेत. त्यामुळे साहजिकच हे मला थोड्या शब्दात सांगणं अतिशय कठीण आहे. त्यांनी ज्या वास्तूंचं जतन केलं त्याची उदाहरणं तुम्हाला देते. तो मग इंदूरचा होळकरांचा राजवाडा आहे, ताज पॅलेस आहे, मुंबईतलं आपलं छत्रपती शिवाजी टर्मिनस आहे, आणि अगदी अलीकडचं उदाहरण द्यायचं झालं तर राजभवन, म्हणजे आता ज्याला आपण लोकभवन म्हणतो, ते महाराष्ट्राचं राजभवनही रायकरांनीच पुनरुज्जीवित केलेलं आहे. मला आणखीनही सांगावंसं वाटतं की त्यांनी केवळ पुनरुज्जीवनाचं काम केलं आहे असं नाही, तर त्यांनी काही नवीन तंत्रही विकसित केली आहेत, त्याची पेटंटही त्यांना मिळालेली आहेत, आणि याचबरोबर ते सामाजिक कामही करत असतात. 7 ह्या थॅलेसेमिया रुग्णांसाठी काम करणारी संस्था आणि साईशा फाउंडेशन ही छत्रपती शिवाजींच्या कार्याविषयी सांगीतिक स्वरूपात सगळ्या जगाला माहिती देणारी संस्था, इथे ते विश्वस्त म्हणून काम करतात. रायकरजी, हे वारसा वस्तू म्हणजे नक्की काय, त्याचे काय निकष असतात? त्याला काही विज्ञानाचे निकष असतात की केवळ इतिहास किंवा त्या वास्तूचं वय ह्याच्यावरनं एखादी वस्तू ही वारसा वास्तू म्हणून ठरवली जाते? इतिहास आणि वास्तूचं वय ह्या 2 गोष्टी तर नक्कीच विचारात घेतल्या जातात. पण इमारती किंवा पूल हे बांधण्यासाठी जे तंत्रज्ञान वापरलं गेलं, म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केलात, महाराजांच्या वेळेला बांधून घेतलेले कमानीचे पूल हे त्या तंत्रज्ञानात आज परत बांधले जात नाहीत. तंत्रज्ञान वेगळं, साहित्य वेगळं. नंतर 170 वर्ष जुनी एक इमारत आपल्या शहरात, मुंबई शहरात आहे की जी संपूर्ण देशभरात 5 मजली एकुलती एक कास्टॅन, म्हणजे ज्याला आपण बीड म्हणतो, त्या बीड ह्या साहित्यामध्ये बनवलेली 170 वर्ष जुनी वॉटसन हॉटेल किंवा एस्प्लेनेड मॅन्शन. तर त्यामुळे कुठल्या प्रकारचं तंत्रज्ञान वापरलं गेलं आहे आणि कुठलं साहित्य वापरलं गेलं आहे हा म्हणजे एक विज्ञानाशी निगडीत सुद्धा विचार केला जातो एखाद्या वास्तूला वारसा हे देण्याआधी. पण म्हणजे ह्याच्यात कुठल्या कुठल्या प्रकारच्या वास्तू, फक्त धरण वगैरे किंवा इमारतीच असतात की अन्य काही गोष्टी वास्तूंचाही याच्यामध्ये समावेश होतो? नाही, मी आत्ता म्हणालो तसं पूल असतात किंवा आपले नैसर्गिक वारसा जर आपण म्हणायचा तर नद्यांचे संगम, जंगलं, तलाव,
धरणं आपण म्हणालात, नंतर राजवाडे असतात आणि स्मारकं असतात. म्हणजे आपण गेटवे ऑफ इंडियाचा उल्लेख केला, ते एक स्मारक आहे. तर तशी स्मारकं पण त्याच्यामध्ये घेतली जातात. पण तुम्ही जेव्हा एखादी वारसा वास्तू पुनरुज्जीवित करता तेव्हा तुम्ही काय फक्त त्याची मजबूती वाढवता का संपूर्ण पुनर्बांधणी करता, नेमकं काय करता? त्याची जी संपूर्ण प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर जशी प्रक्रिया असते ना तशीच. म्हणजे आपण डॉक्टरला जाऊन सांगतो की आज मला पोटात दुखतं आहे, डोकं दुखतं आहे, का इकडे हात दुखतं आहे. जे वास्तू तुमच्याशी बोलते का हो? तर माझं म्हणणं असं आहे की वास्तू बोलते. ही एक सांकेतिक भाषा आहे. म्हणजे त्या वास्तूला पडलेल्या भेगा, गळतीचे असलेले डाग, ह्या सर्व गोष्टी वापरून वास्तू तुमच्याशी एक भाषा बोलते. जर ती भाषा आपण सांकेतिक भाषा, ती जर भाषा आपण शिकलो तर त्या वास्तूबरोबर खरोखरीच एक हितगुज करता येतं. ते केल्यानंतर तुम्हाला कळतं की या वास्तूमध्ये काय प्रकारचा दोष उद्भवला आहे किंवा अनुवंशिक पण म्हणता येईल. म्हणजे बांधला तेव्हापासूनचा दोष आहे का असंही म्हणता येईल. तर त्याला मग अनुसरून काय प्रकारची प्रक्रिया केल्याने ही डागडुजी कमीत कमी खर्चात होईल ह्याचा विचार केला जातो. त्या वास्तूवरती परीक्षण केलं जातं किंवा चाचण्या केल्या जातात तिकडे असलेल्या साहित्यावरती की या साहित्यामध्ये मग जुनं लाकूड आहे समजा 150 वर्ष, तर त्या लाकडात आज ताण किंवा दाब घेण्याची क्षमता आहे किंवा नाही ह्याच्यावरती चाचण्या केल्या जातात. साईटवरती पण केल्या जातात, म्हणजे जागेवरती, आणि त्याचे काही दाखले उदाहरण म्हणजे नमुने घेऊन लॅबोरेटरीमध्ये सुद्धा पृथक्करण त्याचं केलं जातं. रासायनिक पृथक्करण करतो. बाकीच्या इतरही अनेक परीक्षणं केली जातात. तर पण मग हे साहित्य तुम्हाला कळलं कुठलं वापरलंय, तर तुम्ही तेच साहित्य तुम्हाला मिळतं का तुम्ही काही नवीन साहित्य वापरता, कसं करता हे? 100% तसंच्या तसं साहित्य मिळतं. म्हणजे जुनं लाकूड मिळणार नाही, पण आज त्याच प्रतीचं आणि तसंच लाकूड मिळतं. जुना दगड मिळणार नाही, पण त्याच खाणीतनं आलेला दगड मिळू शकतो. तर त्याच्याकरता भूगर्भशास्त्र म्हणजे जिओलॉजी ज्याला म्हणतात, त्याने आपण त्या दगडाचं सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यानंतर आपल्याला कळतं की ह्या दगडाचा DNA काय, किंवा त्याला मायक्रोग्राफ म्हणतात. तो DNA पाहिल्यानंतर कळतं की हा कुठल्या खाणीतला असू शकतो. आणि मग तो दगड जर आपण तसाच्या तसा आणून लावला तर तो एक भाग झाला. नंतर लाकूड मी म्हणालो. बरं, आता नवीन प्रकारची रसायनं आली आहेत. कॉन्क्रीट हे एक नवीन माणसाने बनवलेला दगड आहे, तो पण वापरला जाऊ शकतो. त्यामुळे ह्या दोन्ही जुन्या आणि नव्याचा संगम आणि सांगड घालूनच आपण कुठच्याही गोष्टीचं जतन करतो, म्हणजे वास्तूचं एखाद्या. विज्ञानम जनहिताय. आता आपण हल्ली म्हणतो की वास्तू ही पर्यावरणपूरक त्याची रचना असावी. तर जुन्या काळातल्या ज्या वास्तूंचं तुम्ही परीक्षण करता तिथे तुम्हाला असं काही म्हणजे आढळतं का? पूर्वी बहुतेक त्याला वास्तुशास्त्र म्हणत असतील, आता आपण डिझायनिंग म्हणतो. तर काही फरक आहे का वास्तूंच्या जुन्या आणि नव्या रचनेच्या शास्त्रामध्ये? खूपच फरक आहे. म्हणजे पूर्वी कसं असायचं की एक तर मोठा फरक म्हणजे माणूस स्वतःसाठी स्वतःचं अशी एक वास्तू किंवा घर बनवायचा, आणि त्यामुळे मग तो त्या घरामध्ये निसर्गाचा समतोल साधून आणि निसर्गाशी अनुरूप होऊन ते घर बांधलं जायचं. म्हणजे आता जुन्या काळचे आपण जर वाडे पाहिले तर त्याच्यामध्ये एक मध्यवर्ती चौक असायचा. त्या चौकाला वास्तुशास्त्रातसुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. तो चौक कसा होता की गरम हवा बाहेर काढण्यासाठी, आणि वास्तुशास्त्रात त्याला आता पॉझिटिव्ह एनर्जी किंवा ऊर्जा असं म्हणतात. ती ऊर्जा म्हणजे सूर्यप्रकाश आत येणे, प्रकाश आत येणे, ह्याच्यासाठी तो चौक असायचा. आता जर आपण एखाद्या इमारतीचा नकाशा पाहिला तर मध्यवर्ती जिना असतो आणि 4 बाजूला 4 फ्लॅट्स ज्यांना आपण म्हणतो सदनिका त्या असतात. तर त्यामुळे आज जो एक बांधकाम डेव्हलपर ज्याला म्हणतो आपण, तो जसे फ्लॅट बांधतो तसे फ्लॅट पूर्वी बांधले जायचे नाहीत. त्यामुळे त्या दोघांमध्ये तसा बऱ्यापैकी फरक आहे. म्हणजे जुन्या काळचं निसर्गाशी एकरूप होऊन बांधण्याचं जे एक हे होतं त्याच्यात आणि याच्यात खूप फरक आहे. पण आता मग तंत्रज्ञानातही असेच फरक झाले असतील की जुनं विज्ञान तंत्रज्ञान आणि नवीन, ह्याच्यामध्ये काय फरक आढळतात मुख्यत्वाने? ह्याच्यामध्ये फरक म्हणजे सिमिलॅरिटी काय हाच विचार करतोय मी, फरक आहे हो. म्हणजे जसंही म्हणालो संपूर्ण वेगळ्या प्रकारचं मटेरियल वापरलं जातं. म्हणजे पूर्वी दगड वापरायचे, लाकूड वापरायचे, आता मनुष्यनिर्मित दगड म्हणजे कॉन्क्रीट वापरलं जातं, लोखंड जास्त वापरलं जातं. कारण एकतर बिल्डिंगी पण उंच आहेत ना. इमारती आज 50 मजली असतात, 70 मजली असतात, 20-25 मजली तर सामान्य बिल्डिंग असतात.
पूर्वीच्या काळी कसं हाताने घडाई करून दगड वापरायचे, आता कॉन्क्रीटचे ब्लॉक्स वापरतात. विटा पण आता मागे पडत चाललेत, कारण विटांना लागणारी तेवढी माती नसते, त्याप्रमाणे भाजणारी भट्ट्या नसतात, बरेचसे त्याच्यामध्ये चॅलेंजेस आहेत किंवा आव्हानं आहेत. तर त्यामुळे जुन्या काळचं मटेरियल वेगळं, म्हणजे आणि आजचं मटेरियल कम्प्लिटली वेगळं. दुसरं म्हणजे किती वेगात आपल्याला जुनं बांधकाम करायला लागायचं. म्हणजे असं मी कुठेतरी वाचलं की ताजमहाला 22 वर्षात बांधला होता. आज 22 वर्ष कुठचाही व्यक्ती थांबेल का? त्याला जे एक स्मारक बांधायचं आहे त्याच्याकरता तो 22 वर्ष थांबेल का? नाही. तर तोच जर ताजमहाल आज 3 वर्षात बनवायचा असेल तर वेगळ्या प्रकारच्या, म्हणजे त्याला यांत्रिकीकरण करायलाच लागेल. म्हणजे मेकनाइज्ड क्रेन्स आहेत किंवा तशा प्रकारची मशीनं वापरून, यंत्र वापरून ते अतिशय वेगात कामकाज करायलाच लागेल. म्हणजे असं असलं तरी नवनिर्मितीचा काळ आणि पुनरुज्जीवनाचा काळ असा जर आपण विचार केला तर मला वाटतं नवनिर्मिती वेगात होईल, पुनरुज्जीवनाला वेळ लागेल, नाही का? तर हा कालावधी नक्की कशासाठी लागतो? म्हणजे मी म्हणते ते योग्य असेल तर, की नवनिर्मितीपेक्षा पुनरुज्जीवनाला वेळ का लागतो? डिकॉक्शनवाली कॉफी आणि इन्स्टंट कॉफी याच्या दोघांच्यामध्ये चवीतही फरक आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच आहे ना. तर कसं आहे की एखाद्या दगडामध्ये घडाई करून मग जर तो दगड वापरायचा असेल तर त्याला वेळ हा लागणारच. त्याच्याकरता जो कारागीर असतो तो त्याच्या कलाने त्याला जेव्हा स्फुरण येईल तेव्हा तो ते करतो. कधी 2 तास काम करतात, कधी 12 तास काम करतात. त्यांना असं तुम्ही जबरदस्ती करून कामं नाही करू शकत. बरं, लाकडाचं काम करणारे सुतार हे कमी होत चाललेत, कारण लाकडात बनवणाऱ्या इमारती कमी होत चालल्यात, त्यामुळे सुतार कमी होत चाललेत. तर त्यामुळे जे सुतार अवेलेबल आहेत ते त्यांच्या गतीने ते काम करतात, म्हणून वेळ लागतो. तिसरं म्हणजे बऱ्याचदा त्याच प्रकारचं मटेरियल, म्हणजे त्याच प्रकारचा दगड हा कुठेतरी आग्र्याला अवेलेबल असतो किंवा राजस्थानात अवेलेबल असतो. तो तिकडनं आणण्यामध्ये त्या प्रक्रियेत वेळ जातो. जुन्या काळी कसं होतं की मुंबईच्या आजूबाजूला खाणी होत्या, त्या खाणीतले दगड वापरून मुंबईतल्या इमारती बनल्या गेल्यात. पण आज त्या खाणी बंद झाल्यात. तोच दगड मग आपल्याला जर आणायचा असेल तर आग्र्याहून आणायचा असेल किंवा कुठून दुसरीकडनं आणायचं असेल तर त्याला वेळ लागतो. त्यामुळे वेळ हा नक्कीच जास्त लागतो, खर्चसुद्धा नक्की जास्त होतो. पण तरीसुद्धा तुम्ही म्हणालात की तुम्ही ह्या वस्तू मिळवू शकतात. एखादा मला उदाहरण द्या ना, की एखादी अशी वस्तू की तुम्ही मिळवली आहे ती प्रयत्नपूर्वक, असं काही आहे का? हो, तुम्ही हा प्रश्न छान विचारला. तर मला एक पुणे विद्यापीठाची कुलगुरूंची जे ऑफिसची बिल्डिंग आहे ते 150 वर्ष जुनी ब्रिटिशकालीन वास्तू. तर त्याचं संपूर्ण पुनरुज्जीवन झालं, स्ट्रक्चरली अतिशय त्याला ताकदवान बनवलं. पुढच्या 50-70 वर्ष तरी अगदी सहज ती वास्तू उभी राहील अशा प्रकारचं काम केलं. नंतर त्याला एक छोटी हँडल्स होती दरवाजाला लागणारी, ती पोर्सेलिन म्हणजे चिनी मातीच्या बनावटीतली होती. तर आम्ही ते फाइंड आउट केलं की कुठल्या कंपनीने बनवले. तर ती कंपनी बेल्जियममध्ये होती. परत आता बेल्जियममधून आम्ही त्या प्रकारची त्यावेळेची 150 वर्षापूर्वीची कंपनी नव्हती, पण दुसरं तर शोधून काढलं. तर त्याचं एक हँडल काहीतरी 8,500 रुपये प्लस टॅक्स बी सगळं धरून काहीतरी महाग पडत होतं. म्हटलं तर आपल्या देशामध्ये मंगळयान चंद्रयान पाठवणारा देश आपण हँडल नाही का बनवू शकत? तसंच्या तसं हँडल आपल्याला मुरादाबादला 125 रुपयात मिळालं. अरे वा. तर तशी म्हणजे ह्याच्यात काय झालं की दिसायला ते तसंच्या तसं, पण तिथलंच नाही. जे 150 वर्षापूर्वी त्यांनी बेल्जियममधून आणलं होतं ते तिथलंच नाही, पण तंतोतंत तसं मटेरियल तेच, त्याच्यावरचं कार्विंग सगळं तेच. तो अशा प्रकारचे बदल निश्चित करायला लागतात. पण तुम्ही आत्ता बोलता म्हणाल की एक 50-60 वर्ष टिकेल, तर मग एवढीच आपल्याला मजबूती देता येते का? वास्तूप्रमाणे त्या किती मजबूत करायची हे ठरवता तुम्ही? काय प्रक्रिया आहे? ह्या जे नैसर्गिक प्रकोप आहेत की सुनामी आहे, भूकंप आहे, ह्याला समर्थपणे तोंड देऊ शकतात का? 2 गोष्टी. एखादं जर मंदिर असेल तर ते 200, 300, 400, 500 वर्षाकरता सुद्धा, म्हणजे आपलं प्रभू श्रीराम मंदिर जे अयोध्येचं आहे ते आता 1000 वर्षाच्या ड्युरॅबिलिटी करता 1000 वर्ष टिकणार, ते टिकणारं, 1000 वर्ष टिकणारं. म्हणून त्याप्रमाणे त्याचं सगळं भिंतींची जाडी असेल
किंवा भिंतींची उंची असेल, त्याच्यात दगडातून दगडाचं कनेक्शन असेल, या सगळ्या गोष्टी 1000 वर्ष टिकतील अशा प्रकारे डिझाईन केल्या गेलेल्या आहेत. एखाद्याचं घर असेल तर तो म्हणेल मला 25 वर्ष केलं तरी चालतं, कारण जेवढं आपण छान किंवा जास्त त्याला आयुष्य वाढवू तेवढा खर्चही वाढतो. आणि जुन्या भिंती, जुन्या वास्तू या भूकंप अवरोधक होत्याच होत्या की. जर 100 वर्ष ती भिंत तिकडे उभी आहे, ती वास्तू तिकडे उभी आहे, तर तिने कितीतरी भूकंप पचवलेत. त्या भूकंपाने क्षती झालेले जे प्रकार आहेत, त्यातले जे कॉम्पोनंट्स आहेत, त्याच्या काही भिंती आहेत, काही छत आहे, तेवढ्यांनाच आपण आज जर त्याची डागडुजी केली तर ते परत पुढची 100, 150, 200 वर्ष सहज उभं राहू शकतं. तर त्यामुळे भूकंप आहे, पूर आहे किंवा ब्लास्ट होतात, म्हणजे ताज 26/11 ब्लास्ट झालं, फायर झालं, हे डिझाईन नक्की करू शकतो. आणि 50 वर्ष, 100 वर्ष, मला असं नेहमी वाटतं की कमीत कमी 50 वर्षाकरता करावं. म्हणजे एखादा पूल असेल की जो आपल्याला पुढची 100 वर्ष वापरायचा आहे, म्हणजे त्याला प्रतिपूल तुम्ही बाजूला बांधूच शकता नव्या प्रकारचा, पण जो तो सणसणीत असेल, खणखणीत असेल आणि काही थोडेसेच पैसे खर्च करून जर आणखी 100 वर्ष चालण्यासारखा बनवू शकत असलो तर का नाही. म्हणजे आज जर एखादं आपलं जुनं तुळजाभवानीचं मंदिर आहे समजा, तर ते किती वर्ष टिकलं पाहिजे? 1000 वर्ष टिकलं पाहिजे. त्यामुळे लिमिटेशन ही माझ्या ज्ञानाची लिमिटेशन होईल की मला किती चांगल्या प्रकारे 1000 वर्षापर्यंत टिकवता येतं का, ही त्याच्यामध्ये येणारं चॅलेंज की आव्हान ते असेल. आव्हान हे नसेल की 1000 वर्ष टिकू शकतं की नाही असं. ह्याच्यावरनं मला एक पुन्हा विचारायचं होतं की आत्ता आपण सर्वसाधारणपणे राहती घरं म्हणा, मंदिरं ह्याच्याविषयी बोललो, पण आता जे महाराजांचे किल्ले आहेत, जे युनेस्कोनी जागतिक वारसा स्थळ म्हणून घातलेत, ह्याचं जर पुनरुज्जीवन करायचं असेल तर तुम्हाला तसेच दगड म्हणा किंवा त्या प्रकारचं साहित्य मिळेल का? कारण ते तर प्रचंड मोठे दगड असतात नाही का? कुठलाही किल्ला हा जवळपास मिळालेल्या दगडातनंच बनवलेला जातो. म्हणजे आज महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्रातले सगळे किल्ले हे जांभ्या दगडापासून किंवा इकडे जो बसाल्ट म्हणतात, काळा कातळ असतो, त्यातनं बनवलेले किल्ले आहेत. तर आता ह्या किल्ल्याकरता दगड शोधायला खूप दूर जायला लागत नाही, त्या आकाराचा, त्या ह्याचा दगड मिळतोच. बरं, गंमत कशी आहे की एखादा बुरुज जर पडला असेल आणि त्या बुरुजाला जर का 500 किलोचा एखादा दगड असेल तर तो दगड घेऊन कोणी घरी गेले का? कोणी नाही गेलेलं. तिकडच्या बाजूच्या खंदकातच तो दगड पडलेला असतो. जर खंदक परत खोदला तर त्यातनं माझ्या मते 70-80-90% दगड तिकडनंच परत मिळू शकतात. आणि जे मिळू शकत नाहीत ते आसपासच्या 5, 25, 50 किलोमीटरमध्ये मिळतात. किल्ल्यांचे दगड मिळणं, त्या आकाराचे दगड मिळणं, त्या वजनाचे दगड मिळणं, त्या प्रतीचे सगळं शक्य आहे. विज्ञानम जनहिताय. मला वाटतं तुम्ही धरणांवर आणि पुलांवर प्रचंड काम केलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 1500 पुलांची तुम्ही तपासणी केली आहे, एक वैद्य या नात्याने स्थापत्यशास्त्राचे. तर तुमच्या ह्या 4 दशकांच्या कालावधीत अशी काही ठळक कामं आहेत का की जी तुमच्या खूप स्मरणात राहील किंवा त्याचं वैशिष्ट्य आहे, तर ते आम्हाला जरा सांगा ना. कसं एखाद्या डॉक्टरला कुठला पेशंट जास्त तुम्हाला, पण त्यात गंमत कशी असते की आम्हाला म्हणजे वास्तुविशारदांना शरीरात 3 ठिकाणी भूक असते असं मी म्हणतो. म्हणजे एक हृदय, एक मेंदू आणि एक पोट. पोटाकरता प्रोजेक्ट्स चालूच असतात, त्या प्रोजेक्ट्स ते तर, पण काही प्रोजेक्ट्स हे हृदयाला पीळ देणारे असतात. म्हणजे 26/11 नंतर जो ताज, म्हणजे ताजचं एक मगाशी ओझरता उल्लेख केला, ताजबद्दल बोलायचं तर त्याच्यात 4 प्रकारचं मटेरियल किंवा वेगवेगळं दगड होता, त्यात लोखंड होतं, त्याच्यात चुना आहे, लाकूड आहे, आणि त्यातला काही भाग नवीन जो बांधला गेला होता त्यात स्टील म्हणजे लोखंड आणि कॉन्क्रीट पण होतं. तो टेररिस्ट अटॅक होता, त्यामुळे त्यांनी हँड ग्रेनेड्स वापरून स्फोट केले होते, बुलेट मार्क्स होते. नंतर त्याच्यामध्ये जेव्हा संपूर्ण बिल्डिंगमधली मनुष्य निघून गेले तेव्हा त्यांना कळले ना आता काय करायचं, आणि 4ही बाजूने घेरले गेले, त्यामुळे त्यांनी जाळायला सुरुवात केली, त्यामुळे लाकूड जळालं. तर आता हे एक प्रोजेक्ट कमीत कमी वेळात जेव्हा करायचं असतं तेव्हा ते एक वेगळ्या प्रकारचं चॅलेंज असतं. बरं, ह्याचं कारण पाहिलं तर एक राग, संताप, एक म्हणजे प्रत्येक भारतीयाचं ते नाक होतं, अस्मिता होती आपली. तर त्याच्याविषयी अशा प्रकारचा नृशंस हल्ला करणं फार भ्याडपणाचं आहे. पण
एक भावना अशी होती की मी काय सैनिक नाही, की मी बंदूक घेऊन याला, मी काय तर तुम्ही तोडलं तर जितक्या वेगात तुम्ही तोडाल त्याहून जास्त वेगात आम्ही जोडू, या भावनेने. त्यामुळे हे हृदयाकरता काही कामं होतात. आणखी एक आठवतं म्हणजे मोरवीचं वाघ मंदिर, किंवा ज्याला लोक मणिमंदिर म्हणूनही प्रसिद्ध आहे. ते 100-125 वर्ष जुनं तो राजवाडा, 2 लाख स्क्वेअर फुटाचा राजवाडा आणि मध्ये मोठं 200 फूट उंचीचं मंदिर त्या राजवाड्यामध्ये. 2001च्या गुजरातच्या भूकंपामध्ये ते अतिशय क्षतिग्रस्त पोचलं आणि 2001 ते 2009पर्यंत ते हळूहळू थोडं पडत होतं. 2010 साली मोरवीच्या महाराणींनी ते दत्तक घेतलं आणि मला सांगितलं की रे चेतन आता हे रिपेअर करून दे. तर ते 2010 ते 2014मध्ये आम्ही रिपेअर केलं. टेक्निकली इतके त्याला तितकी आव्हानं होती, कारण तो जुना गोल्डन दगड. बरं, तुम्ही जे कराल ते बाहेरून दिसलं नाही पाहिजे. म्हणजे आज जर आपण डॉक्टर कसं हाडाच्या आतमध्ये स्टेनलेस स्टीलची पिन घालतो ना, तिथं बाहेरून लावली त्याने, म्हणजे डॉक्टर म्हणतील हे काय चाललं आहे. त्यामुळे प्लास्टिक सर्जरी पण करायची नाही. त्यामुळे आणि त्याला भूकंप अवरोधक जर त्याच्यामध्ये तंत्रज्ञान टाकायचं असेल आणि ते जर दगडाच्या आतमध्ये, तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या मेंदू करतात. पण मला आमच्या प्रेक्षकांना एक सांगायला पाहिजे की त्यांनी जे हृदयाला पीळ पाडणारं आव्हान आपल्या भारताची अस्मिता म्हणून केलं, ते रायकरांनी केवळ ₹1 टाटांच्या आग्रहाखातर मानधन घेऊन पूर्ण केलं आहे. त्यामुळे माणसाला जेव्हा काम करायचं असतं तेव्हा तो कुठल्याही क्षेत्रात असो देशासाठी नक्की काम करतो, हे मला आवर्जून सांगावं असं वाटतं. मला सांगा, ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्ही जी विविध तुमचे प्रकल्प सांगितले त्याच्यात रसायनशास्त्र आहे, पदार्थ विज्ञान आहे, इतिहास आहे, तंत्रज्ञान आहे, तुमचं स्वतःचं स्थापत्यशास्त्र आहे, तर ह्यातले कळीचे विषय कुठले असं काही आहे का? विज्ञानाची पूर्ण जोड असल्याशिवाय हे होऊच शकत नाही. आपण जे सांगितले त्याच्या व्यतिरिक्त वास्तुकलाशास्त्र आहे, म्हणजे ज्याला आपण आर्किटेक्चर म्हणू शकतो, भूगर्भशास्त्र आहे ज्याला जिओलॉजी आपण म्हणू शकतो, रसायनशास्त्राचा खूप वापर आम्ही करतो त्याच्यामध्ये. म्हणजे आज दगडाला दगड चिकटवण्यासाठी सिमेंट, चुना, एपॉक्सी आणि इतर अनेक प्रकारची रसायनं अवेलेबल आहेत. तर त्यातलं कुठलं एक्झॅक्ट कुठल्या दगडाला कुठलं वापरायचं, म्हणजे आज हाजी अली दर्ग्याचं काम चालू आहे, तो पूर्ण सफेद प्रकारच्या मार्बलमध्ये ते आहे. तर त्याच्यामध्ये मार्बल सोडल्यास 1 ग्रॅम लोखंड नाही, 1 वीट नाही, कॉन्क्रीट नाही, फक्त इंटरलॉकिंग दगड, म्हणजे एकमेकांमध्ये सांध्याला सांधा बांधले गेलेले दगड. हे पण एक वेगळ्या प्रकारचं शास्त्र आहे. म्हणजे हे शास्त्र आज शाळांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये शिकवलंच जात नाही. ह्याच अनुषंगाने मला हेही विचारावं असं वाटतं, तुम्ही शिक्षणाचा विषय काढला, तर कृत्रिम बुद्धिमत्ता ह्याच्यात वापरता येईल का? आणि कोणालाही या क्षेत्रात यायची इच्छा असेल तर काय शिक्षण त्यांनी घ्यायला पाहिजे? ती कृत्रिम बुद्धिमत्ता ही प्रत्येकच क्षेत्रामध्ये शिरणार आहे आणि शिरली पण आहे. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता पण तेवढ्या जास्त प्रमाणात अजून वापरात येत नाही आहे. कारण मला असं वाटतं की शेवटी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून तुम्ही दगडाचं कार्विंग, म्हणजे आता त्याला CNC मशीनवरती कार्विंग केलंच जातं, पण ते यांत्रिकीकरण आहे, ती कृत्रिम बुद्धिमत्ता नाही, पण ही वापरली निश्चित जाईल. बरं, काय प्रकारचं शिक्षण? याला अभियांत्री म्हणजे स्थापत्य अभियंता ज्याला सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणतात ते, त्याचं पदवीधर, किंवा वास्तुकलाशास्त्र आर्किटेक्चर ह्याचा पदवीधर होऊन मग जर द्विपदवीधर आपण केलं, वारसा जतन म्हणजे सांस्कृतिक वास्तूंचं संवर्धन आणि जतन, तर अशा प्रकारच्या व्यक्ती ही करिअर म्हणून घेऊ शकतात. पण माझी एक कळकळीची विनंती आहे, ह्याच्याकडे करिअर म्हणून बघू नका, ह्याच्याकडे पॅशन म्हणून बघा. अत्यंत जिव्हाळ्याचा विषय पाहिजे. म्हणजे तुम्ही त्या वास्तूत गेल्यानंतर तुम्हाला असं आतून हे आलं पाहिजे की अरे वाह, मी आता आलोय ना, ह्या पेशंटला तुम्ही पहिलं सांगा वास्तूला की मी ही वास्तू आज रिपेअर करणार, आणि ती वास्तू तुम्हाला सांगते असं रिपेअर कर, तसं रिपेअर कर. तर हे जर तुम्हाला एवढा जिव्हाळा आणि आपुलकी जर त्या दुखणाऱ्या वास्तूंमध्ये असेल ना, तर आपल्या देशात 1 लाख तरी मंदिरं असतील, 5-10 हजार पॅलेसेस असतील, 500, 600, 700, 800 किल्ले असतील. एंडलेस, म्हणजे ही कधीही न संपणारी प्रक्रिया आहे कॉन्झर्वेशनची. नाही, माझी खात्री आहे नक्की तरुणांना उत्साह येईल ऐकल्यावर. पण आम्ही एक सर्वसामान्य व्यक्ती या वारसा जतनामध्ये काही सहभाग देऊ शकतो का? म्हणजे आम्हाला आवडेल अशा कामात आमचा हातभार लावायला. का नाही? याच्यामध्ये खूप गोष्टी करता येण्यासारख्या आहे. तो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या वास्तूंना आपलं म्हणा. म्हणजे आज आपण आपल्या घराच्या भिंतीवरती असं लिहितो का? कुठच्याही प्रकारे नाही लिहित.
मग ताजमहालावरती कर्कटकने किंवा छोट्या चाकूने असेल पप्पू लव्स पिंकी असं लिहिणारा महाभाग कोण? महाराजांच्या किल्ल्यांवरती लिहिलेलं असतं, काहीही लिहिलेलं असतं. विचित्र. तर तसं करणारी जर एखादी व्यक्ती दिसली तर त्याला तिथल्या तिथे थांबवा. दुसरं म्हणजे आज महाराजांचे किल्ले साफ करणं आणि डागडुजी करण्यासाठी बऱ्याचशा संस्था कार्यरत आहेत. त्यांच्याबरोबर जो काही सहभाग देता येईल तो जरूर द्यावा. तिसरं, आपल्यापैकी कितीतरी जणं CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये दान देत असतील वेगवेगळ्या कामांसाठी. तर ह्याच्यासाठी सुद्धा जर का निधी उपलब्ध करून देता आला, शासनाची एक स्कीम पण आहे की त्याला ॲडॉप्ट मॉन्युमेंट म्हणतात. म्हणजे एक दत्तक घ्यायचं आपण दत्तक घ्यायचं. वारसावर. तर त्या स्कीममध्ये सुद्धा ज्यांना शक्य आहे त्यांनी ती स्कीमचा पण वापर करू शकतात. सो करण्यासारखं खूप आहे. पण जे मी म्हणालो ना, या स्ट्रक्चर्सना आपलं म्हणा आणि त्याप्रमाणे बघा, आपोआप स्ट्रक्चर सांगायला लागेल की काय करा माझ्यासाठी म्हणून. आपण खरंच खूप छान माहिती दिलीत आणि नक्की काही जण तरी आमच्यापैकी आपापल्या वस्तूंची ओळख पटवून घेतील आणि त्यांची काळजी घेतील अशी मला खात्री आहे. आपण इथे आलात वेळ काढून आणि खूप महत्त्वाची आणि खूप वेगळ्या विषयावरची माहिती दिलीत. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद मला इकडे बोलवल्याबद्दल. आभार. जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं